लूकचा शुभवर्तमान अध्याय 6 वचन 37. मी वाचतो, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरवणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुमची क्षमा होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे जे वचन आता आपण वाचलेलं आहे त्या वचनाचा दुसरा भाग आपण पाहणार आहोत. या दुसऱ्या भागामध्ये असं लिहिलेलं आहे की क्षमा करा, म्हणजे तुमची क्षमा होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल. पण कोणती क्षमा? जर आपल्याला आपल्या अपराधांची, आपल्या पापांची, आपल्या चुकांची जर क्षमा करून घ्यायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा आपल्या अपराध करणाऱ्यांना क्षमा केली पाहिजे. म्हणजे ज्यांनी आपल्याला छळलेलं आहे, ज्यांनी आपल्यावर अन्याय केलेला आहे, ज्यांनी आपल्या हृदयाला वेदना दिलेल्या आहेत, आपल्याला टाकून बोललेलं आहे, आपल्यासाठी म्हणजे आपल्याविषयी अजून काही वाईट योजना केलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला खड्ड्यात पाडलेलं आहे, त्या सगळ्यांना आपल्याला क्षमा करायची आहे. तरच आपल्या पापांची क्षमा होणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 2000 वर्षापूर्वी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या जगामध्ये माणसाचं रूप धारण करून आला होता. तो एका कुमारिकेच्या उदरी जन्माला आला. पवित्र आत्म्यापासून त्याचा जन्म झाला आणि त्यानंतर तो आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहिला. वयाच्या 30 वर्षापर्यंत त्याने लोकांचं जीवन बघितलं. तो आईवडिलांच्या आज्ञेत राहिला. ज्यावेळेस तो या जगात होता त्यावेळेस त्यांनी सगळ्या लोक म्हणजे देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या लोकांमध्ये राहिला. त्याने माणसाचं रूप धारण केलं होतं. माणसांच्या जीवनातल्या ज्या गरजा आहेत, ज्या काही संकट आहेत, समस्या आहेत, दुःख आहेत, सगळ्या प्रकारे तो पारखला गेला होता. हालेलुया. त्याला सगळ्या प्रकारचं दुःख जे काही आहे, सवयी, समस्या, संकट, सगळं काही प्रभू येशूला माहीत होतं. तो देवाचा पुत्र वयाच्या 30 वर्षापर्यंत आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहिला. त्यानंतर तो वयाचा 30 वर्षाचा झाल्यानंतर त्याचा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झाला. म्हणजे देवाने त्याला पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक केला आणि त्याच्यानंतर त्याने आपल्या कार्याला आरंभ केला. म्हणजे तो इस्रायलच्या नगरानगरात जायचा, गावागावात जायचा आणि सुवार्तेची घोषणा करायचा, स्वर्गाच्या राज्याची घोषणा करायचा. आणि घोषणा करत असताना त्याच्या मुखातून स्वर्गातली वचनं निघायची आणि त्या वचनांच्या द्वारे लोकांची जीवनं बदलून टाकायची. आणि अगदी ही सुवार्तेची घोषणा करत असतानाच तो रोग्यांना बरं करायचा, म्हणजे मुक्यांना वाचा द्यायचा, बहिऱ्यांना ऐकतं करायचा, ज्यांना दृष्टी नाही, जे आंधळे आहेत त्यांना दृष्टी द्यायचा, अद्भुत चिन्ह चमत्कार करत राहायचा. आणि असंच हे वचन आहे जे प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांना सांगितलं की प्रभू येशूने लोकांचं जीवन अगदी जवळून पाहिलं होतं की त्यांच्या जीवनामध्ये आजार, दुःख, संकट का आहेत. आणि हे वचन त्याने प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांना सांगितलं की तो म्हणाला, क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला
जर आपल्या पापांची क्षमा करून घ्यायची आहे तर आपल्याला लोकांना क्षमा केली पाहिजे. याचं कारण हे आहे, कारण की देव पवित्र आहे, पवित्र आहे, अतिपवित्र आहे. आणि माणूस पापी आहे, महापापी आहे, अतिमहापापी आहे. आणि पापी मनुष्य आणि जिवंत देव यांच्यामध्ये एक आडभिंत आहे. ही पापाची आडभिंत आहे. जोपर्यंत ही पापाची आडभिंत पाडली जात नाही तोपर्यंत माणसाचा आणि देवाचा समेट होऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणजे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपल्याला स्वतःला हे मानून घेतलं पाहिजे की आपण पापी आहोत. काही लोकांचं असं असतं की मी काय पाप केलेलं आहे, माझ्या मनात कोणाबद्दल राग नाही, मी तर चिडतच नाही, मला रागच येत नाही. हालेलुया. अशी काही लोकांची अशी मनोभावना असते की ते एकदम स्वतःला सज्जन समजत असतात. हालेलुया, हालेलुया. पण ही पापाची आडभिंत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, काही लोकांना असं वाटत असेल की आपल्याला सायन्समध्ये शिकवलं जातं की माणसाचा जो पूर्वज होता तो माकडापासून होता. अजिबात असं नाही. कारण की पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की माणसाचा पूर्वज माणूसच होता. माकड असा संभव केलेला आहे. हालेलुया. तर माणसाचा पूर्वज माणूसच होता. ज्यावेळेस देवाने या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली, हे सुंदर असं आकाश, सूर्य, चंद्र, तारे सगळं काही देवाने माणसासाठी निर्माण केलेलं आहे आणि माणसासाठीच आजपर्यंत राखून ठेवलेलं आहे. देवाने हे सगळं निर्माण केल्यानंतर माणसाला निर्माण केलं. पृथ्वीवरील मातीचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्यामध्ये देवाने जीवनाचा श्वास फुंकला आणि माणसाची निर्मिती केली. पहिला माणूस आदम आणि दुसरा माणूस अर्थात स्त्री हव्वा या दोघांची निर्मिती देवाने केलेली आहे. हालेलुया, हालेलुया. आणि त्यानंतर या दोघांना सुद्धा देवाने सुखाचं, समाधानाचं, शांतीचं जीवन जगण्यासाठी निर्माण केलं होतं. म्हणजे अखिल मानवजात जी आहे या माणसालाच शांतीचं जीवन जगण्यासाठी निर्माण केलं होतं. आणि या दोघांना सुद्धा एका सुंदरशा बागेमध्ये ठेवलं होतं आणि त्या बागेमधली झाडं होती, त्यांची फळं खाणं, तिथली रखवाली करणं हेच त्यांचं काम होतं. हालेलुया. आणि त्यावेळेस देवाला पाहायचं होतं की हा जो माणूस मी बनवलेला आहे, माझ्या प्रतिरूप असं समानतेमध्ये हा माणूस माझी आज्ञा पाळतो की नाही, माझं ऐकतो की नाही. त्यावेळेस देवाने त्यांना एक आज्ञा दिली होती की अशा जे बागेमध्ये एक बरं आणि वाईट ज्ञान देणारं जे झाड आहे त्याचं फळ खाऊ नका. हालेलुया. ते खाल तर तुम्ही खास मराल, अशी देवाने आज्ञा त्यांना दिली होती. परंतु या दोघांनी तेच केलं. म्हणजे जे देवाने सांगितलं नव्हतं तेच केलं. पाप म्हणजे काय नीट समजून घ्या. पाप म्हणजे देवाची इच्छा बाजूला करून आपली स्वतःची इच्छा पूर्ण करणं म्हणजे पाप आहे. हालेलुया. आणि हेच काम त्यांनी केलं आणि तेव्हापासून माणूस जो आहे देवापासून दूर निघालेला आहे. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर तो सैतानाचा गुलाम झाला आणि सैतान मग माणसाचं जीवन आजारांनी, दुःखांनी, संकटांनी, श्रापांनी भरू लागला आणि लोकांचं जीवन अगदी नरकाचं झालेलं आहे. आजसुद्धा जगामध्ये जे लोक जगत आहेत अगदी नरकासारखं जीवन जगत आहेत. लोकांच्या जीवनामध्ये आजार आहेत, दुःख आहेत, संकट आहेत, श्राप आहे, सगळं काही जे वाईट आहे त्या दुष्ट सैतानाने माणसाला दिलेलं आहे. कारण की माणूस सैतानाचा आज ऐकत आहे. हालेलुया. ज्यावेळेस माणसाची उत्पत्ती वाढत गेली त्यावेळेस देवाला माणसाचा अनुताप झाला की माणूस आज काय करत आहे, ह्या माणसाला मी का बनवलं, तो अनुताप झाला. म्हणून देवाने पहिल्याच्या नोहाच्या काळामध्ये 40 दिवस 40 रात्र भयंकर पाऊस पाडला आणि पाण्याच्या द्वारे संपूर्ण सृष्टी म्हणजे पृथ्वीचा नाश केला. हालेलुया, हालेलुया. त्यामध्ये नोहा आणि नोहाचं कुटुंब होतं,
त्यानंतर यांच्याद्वारे जी उत्पत्ती झाली त्यांनीसुद्धा पाप केलं, एकदम पापाची परिसीमा झाली. त्यावेळेस देवाला माणसाची दया आली आणि ही दया आल्यामुळे देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला या जगात पाठवलं. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी अखिल मानवजातीच्या पापांची शिक्षा स्वतःच्या देहावरती घेण्यासाठी आणि माणसाला या पापाच्या शृंखलेतून सोडवण्यासाठी, नरकाच्या भयानक अग्नीतून वाचवण्यासाठी या जगात आला. हालेलुया, हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या देवाच्या पुत्रावरती म्हणजे माणसाचं रूप धारण करून आलेल्या या येशू ख्रिस्तावरती जो कोणी पूर्ण विश्वास ठेवतो त्याचं तारण होतं, त्याला पापांची क्षमा मिळते आणि थेट स्वर्गाच्या राज्यात त्याचा प्रवेश होतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला समजलेलं आहे की आपलं तारण कसं होणार, आपल्याला पापांची क्षमा कशी मिळणार, येशूवर विश्वास ठेवल्यामुळे. पण याच येशूने आपल्याला काय सांगितलेलं आहे की क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल. हालेलुया. आज आपलं तारण झाल्यानंतर, आपण येशूवर विश्वास ठेवल्यानंतर आपण लगेच स्वर्गात जात नाही, तर आपल्याला काही काळपर्यंत या पृथ्वीवरती राहायचं आहे. त्यासाठी देवाने येशूने ही एक आज्ञा दिलेली आहे. ही आज्ञा अशी आहे, क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल. पण ही आज्ञा आपण पाळत नाही. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूने सांगितलेलं आहे की क्षमा करा म्हणजे तुमच्या पापांची क्षमा होईल. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही जी आडभिंत आहे, ही पापाची आडभिंत आहे, ती येशूच्या द्वारेच पाडली जाते. पण ही आडभिंत पाडण्यासाठी ही जी काही अट आहे म्हणजे आपल्याला दुसऱ्यांना क्षमा केली पाहिजे. जर आपण क्षमा करणार तरच ही आडभिंत आहे पडली जाते आणि त्यानंतर आपल्या जीवनातली दुःख, आजार, संकटही सगळी निघून जातात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही इथे कितीतरी खूप साक्षी ऐकल्या असाल. आज त्या मागच्या आठवड्यात त्या भावाने साक्ष दिली. त्याने काय सांगितलं की माझ्या 4 बहिणी आहेत, त्या 4 बहिणीपैकी 2 बहिणींशी माझं भांडण झालं होतं आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये राग होता. त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही आमच्या घरी यायचं नाही, मी तुमच्या घरी येणार नाही. आणि हा राग जवळपास खूप वर्ष होतं, म्हणजे जवळपास 7 वर्षापर्यंत हा राग होता आणि तेव्हापासूनच त्यांचे दोन्ही खांदे दुखत होते. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर ते मागच्या वर्षी प्रार्थनेला आले. प्रार्थनेला आल्यानंतर इथे प्रार्थनेची सुरुवातच देवाची स्तुती आराधना केल्यानंतर देवाची सुरुवात जी पहिली आज्ञा आहे क्षमा करा, या क्षमा करण्यानेच प्रार्थनेची सुरुवात होते. इथून सांगितलं गेलं की सगळ्यांना क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. त्यावेळेस त्याच्या भावाला आठवलं की माझ्या 2 बहिणींच्या बद्दल माझ्या मनात राग आहे. पण त्याने काय केलं, एकाच बहिणीला क्षमा केली, त्याच्यावर दया झाली आणि त्याचा एक खांदा पूर्णपणे बरा झाला. हालेलुया, हालेलुया. पण दुसरा खांदा दुखत होता. मग त्याने काय केलं, 2 महिन्यापूर्वी शिबिर केलं आणि शिबिरात पण इथे सांगितलं गेलं की क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. तुमच्या आईवडिलांच्या बद्दल, तुमच्या भावा बहिणींबद्दल राग आहे, त्यांना सगळ्यांना क्षमा करा, सगळ्यांना क्षमा करा. त्यावेळेस त्याने त्या दुसऱ्या बहिणीला क्षमा केलं, तिच्याची समेट केला आणि त्यानंतर त्याचा दुसरा खांदा पूर्णपणे बरा झाला. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला असं का सांगत आहे, कारण की ही एक अट आहे. वचन सोपं पण आहे आणि कठीण पण आहे. हालेलुया. ज्यांचं अंतःकरण, ज्यांचं हृदय कठीण आहे, येशूमध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांच्यासाठी हे वचन कठीण आहे. पण ज्यांचं हृदय एकदम तुटलेलं आहे, येशूशी जोडलेलं आहे, त्यांच्यासाठी हे वचन एकदम सोपं आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला क्षमा केली पाहिजे. आपण क्षमा नाही केली
तर आपल्या पापांची आपल्याला क्षमा होणार नाही. आज खूप सारे जे आजार आहेत, दुःख आहेत, संकट आहेत, हे एकाच कारणामुळे येतात. आपल्या पापामुळे तर आजार येतातच, परंतु आपण दुसऱ्यांबद्दल आपल्या मनात राग ठेवतो, द्वेष भावना ठेवतो, कटुता ठेवतो, सुडेची भावना ठेवतो. आपण त्यांच्याबद्दल अन्याय करतो. कोणी आपल्याला टाकून बोललेलं असतं, कोणी अजून काही केलेलं असतं, आपल्याला धोका दिलेला असतो, त्यांच्याबद्दल आपण राग मनात ठेवतो आणि त्याचा जो हे असतं ते आपल्यावर, त्याचा परिणाम आपल्याला भोगायला लागतो. हालेलुया. एक बहीण होती. एक बहीण इकडे येऊन साक्ष देते की तिला खूप वर्षापासून कॅन्सर होता. ती प्रार्थनेला आली, प्रभूची महान दया झाली आणि तिचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला. पण याची सुरुवात कुठून झाली? ज्या वेळेस ती साक्षीमध्ये सांगते की याची सुरुवात कुठून झाली, तिला विचारण्यात आलं तर ती एकदा भाजी आणण्यासाठी मंडईत चाललेली असते आणि त्यावेळेस तिच्या मनामध्ये पूर्वीपासून एका बहिणीबद्दल राग असतो, तिचे नातेवाईक असतील, आणि ती तिला समोर येताना दिसते. ती एवढी चिडते आणि नंतर ती घरी येते आणि घरी आल्यानंतर तिला ताप येतो, डोकं दुखतं, अंग दुखतं. मग नंतर ते चेकअप करण्यासाठी जातात, तेव्हा त्यांना सांगण्यात येतं की तुम्हाला कॅन्सर झालेला आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून मी तुम्हाला म्हणालो, ज्यांचं हृदय कठीण आहे त्यांच्यासाठी हे वचन कठीण आहे. हालेलुया, हालेलुया. एक भाऊ होता. आता तो भाऊ रिक्षा चालक आहे. तो रिक्षा चालवतो आणि आपला उदरनिर्वाह करतो. आणि एके दिवशी तो इथे प्रार्थनेला आला होता आणि त्याने साक्ष दिली. तो साक्षीत असा म्हणला की मी रस्त्याने रिक्षा चालवत जात होतो आणि त्यावेळेस सिग्नल लागला आणि ट्रॅफिक जाम झालं आणि पुढे एक आलिशान गाडी होती. त्या गाडीमध्ये 2 पुरुष बसले होते आणि ती गाडी एकदम टच करायला आली होती. म्हणजे त्याची मागे रिक्षा होती आणि एकदम टच करणार, त्यावेळेस त्याने हॉर्न दिला आणि तो म्हणाला, भाऊ गाडी पुढे घ्या, माझ्या रिक्षाला नाहीतर ठोकेल. हालेलुया. त्यावेळेस काय झालं, त्यातला एक माणूस आला आणि याला कानाखाली दिली. एवढा बेदम मारला त्याला, बिना कामाचाच. खाली फक्त त्याने हॉर्न दिला आणि त्याला बोलला की रिक्षा तुझी गाडी पुढं घे, नाहीतर माझी रिक्षा ठोकेल. असा त्याला मारला, शिवीगाळी केली, तो गेला. पण तो जो भाऊ होता तो प्रार्थनेला येणारा होता. त्याला काही बोललं नाही, तो शांत राहिला. हालेलुया, हालेलुया. त्याच्या गाडीवर वचन पण लिहिलं होतं की एकमेकांचे सहन करा, जर कोणाबद्दल कोणाचे गाराणे असलात आपसात क्षमा करा, प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा, असं वचन त्याच्या गाडीवरती लिहिलेलं होतं. ह्या भावाने त्याला काही बोलला नाही. त्यावेळेस देवाची दया झाली आणि देवाने त्याचा ताबा घेतला. पण याच्यानंतर याच्या मनात अशी भावना झाली की याने मला मारलंच कसं, माझी काय चूक होती. हालेलुया. तो म्हणला की आता मी ह्याला आता कुठं पण सापडू दे, याला मी बेदम मारणार, याचा मर्डर करणार, काही का होईना. आपल्या बाबतीत पण तसंच होतं. हालेलुया. कोणी आपल्याला कानाखाली मारली की आपल्या मनात पण विचार चालू होतात. मग तो भाऊ इथे आला. अशाच तो गुरुवारचा दिवस होता. गुरुवार रात्री त्याचा म्हणजे हे झालं होतं. मग तो घरी आला. रात्रभर त्याच्या मनात असेच विचार की कसा ना कसा तरी तो भेटला तर त्याला मारायचं. एवढा त्याला राग येत होता, तो क्षमा करू शकत नव्हता. त्यावेळेस देवाची त्याच्यावर दया झाली होती, पण त्याने त्याला प्रतिकार केला नाही, नाहीतर खूप भांडणं झाली असती. पण त्याच्यानंतर तो शुक्रवारच्या दिवशी ते प्रार्थनेला आला आणि प्रार्थनेमध्ये प्रवचन होतं, तुम्ही रागवा पण पाप करू नका. हालेलुया. इथून सिस्टर प्रवचन देत होत्या आणि त्याला असं वाटत होतं सिस्टर मलाच बोलत आहेत, सगळं माझ्याविषयीच सांगत आहेत. अरे मी तर असं बोललो, असं केलं, असा विचार केला. आता मी तर प्रार्थनेला जाऊन येणार होतो, पापांची क्षमा मागून परत त्याला हेच करणार होतो. पण त्यावेळेस त्याला आपली चूक समजली आणि प्रवचनाच्या द्वारे देवाची महान अशी त्याच्यावर दया झाली. त्याने त्या भावाला क्षमा केली आणि त्याचं जे हृदयाला रोग झाला होता तो पूर्णपणे बरा झाला.
हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, खूप सारे भाऊ बहिणी ते प्रार्थनेला येतात. दोघं जण, आता समजा दोघे जण प्रार्थनेला आलेले आहेत, त्या दोघांना पण डायबिटीस आहे. एक जो व्यक्ती आहे तो प्रार्थनेत भाग घेतो, दुसरा व्यक्ती प्रार्थनेत भाग घेत नाही. इथून सांगितलं जातं क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा, पण तो काय करतो? क्षमा करत नाही. मी क्षमा करणार नाही, तिने मला एवढं छळलेलं आहे, तिच्याबद्दल माझ्या मनात राग आहे, मी तिला क्षमा करणार नाही, मी त्याला क्षमा करणार नाही, ती मला बोललीच कशी, एवढा राग त्यांच्या मनात असतो की ते क्षमा करू शकत नाहीत. नंतर जो व्यक्ती क्षमा करतो, हा प्रभू येशू मी याला क्षमा करत आहे, त्या व्यक्तीवर प्रभूची दया होते, त्याचा मधुमेह, त्याचा डायबिटीस पूर्णपणे बरा होतो. आणि दुसऱ्या व्यक्तीवर प्रभूची दया होत नाही, त्याचा डायबिटीस बरा होत नाही. मग ते दोघे पण 10-15 जणांना सांगतात की मी प्रार्थनेला गेलो आणि माझा डायबिटीस बरा झाला. पण दुसरा सांगतो मी प्रार्थनेला गेलो, एवढी प्रार्थना केली, गाण्यात भाग घेतला, स्तुती आराधना केली, प्रवचन ऐकलं, पण माझा डायबिटीस बरा झाला नाही. हालेलुया. आता नीट कान देऊन ऐका. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही आजारात आहात, दुःखात आहात, संकटात आहात, कोणत्या ना कोणत्या परिस्थितीला तुम्ही सामोरे जात आहात आणि तुम्ही प्रार्थना करताय, तुमची प्रार्थना ऐकली जात नाही, पण तुमच्या मनात राग आहे. देवाचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करण्यासाठी तुमच्या जवळ येतं, परंतु हे जे बंधन आहे ना, क्षमा न करण्याचं, हे बंधन तुमच्या हृदयात असल्यामुळे ते देवाचं सामर्थ्य तिथे काम करत नाही. परंतु जे व्यक्ती या बंधनं, ही जी बंधनं असतात, जे सगळ्यांना क्षमा करण्याची ही बंधनं तोडतात, त्यांच्यावरच दया होते आणि त्यांचे आजार, दुःख, संकट निघून जातात. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल. जर तुमच्या मनात अजूनही कुणाबद्दल राग आहे, खूप वर्षापासून आहे, एक साधं उदाहरण देतो. काही भावा बहिणींच्या घरी लग्न असतात, ते लोक पाहुण्यांच्या घरी जातात आणि मुख्यतः बहिणींची एक समस्या असते, त्यांना आहेर दिला जातो, म्हणजे साडी दिली जाते. मग ते घरी येतात, बहिणींना जर मनासारखी जर साडी मिळाली नाही, मला 100 रुपयाची साडी दिली, लग्नात माझा अपमान केला, आता सांगते माझ्या पण मुलाचं लग्न आहे, तिला पण 100 रुपयाचीच साडी देणार. आणि तो राग जो असतो तिच्या मनामध्ये, कारण मी स्वतः बघितलेलं आहे असं, त्यांना मान आणि सन्मान पाहिजे असतो. जर मान सन्मान मिळाला नाही, छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तरीसुद्धा राग येतो आणि क्षमा करू शकत नाहीत. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट कान देऊन ऐका. ज्या वेळेस जर तुम्ही क्षमा करत नाही, ते जे तुमचं हृदय आहे क्षमा न करणारं, ते देवाला नापसंत आहे. देव पवित्र आहे, पवित्र आहे, अतिपवित्र आहे. तो आपल्यावर प्रेम करतो, पापी मनुष्यावर प्रेम करतो, पण पापाचा द्वेष करतो. देवाची आज्ञा आहे. काय आज्ञा आहे? क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल. जर तुम्ही आज्ञा तोडताय, देवाची इच्छा न बाळगता, न पालन करता, तुम्ही स्वतःची इच्छा जर पाळत आहात, तर तुम्ही पाप करत आहात. हालेलुया. जर देवाचं वचन सांगतं की हे जे आपलं शरीर आहे ते पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, या मंदिरामध्ये जिवंत देव वास करतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर आपलं हृदय, हे जे आपलं हृदय आहे ते देवाचं मंदिर आहे, तर या हृदयामध्ये देव वास करतो. तर आता ऐका, प्रभूने सांगितले क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल. जर तुम्ही क्षमा करत नाही तर या हृदयात देव राहत नाही. हालेलुया. मग कोण राहतो? देवाचा वैरी सैतान. हालेलुया. तुमच्या मनामध्ये तुमच्या सासूबद्दल राग आहे. माझी सासू आहे ना,
एवढी मला छळते, एवढी छळते की बस. तुमच्या मनामध्ये सुनेबद्दल राग आहे. ही सून आहे ना, काही कामाची नाही, ती काय काम करत नाही. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि मग नंतर काय होतात, भांडणं होतात, झगडे होतात, पूर्ण अशांती होते. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर एका सुनेने आपल्या सासूला जशी आपली आई आहे तसा स्वीकार केला आणि आपल्या सासूने आपल्या सुनेला एक आपली माझी मुलगी आहे म्हणून स्वीकार केला, तर भांडणं होतील का? नाही होत. कारण की मी स्वतः बघितलेलं आहे की ज्या वेळेस त्या सासूची मुलगी येते, मुलगी काही पण चूक करू दे, आई काय बोलत नाही, पण सुनेनं थोडंसं काय केलं की सासू चालूच होते. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर मी तुम्हाला सांगितलं, जर आपल्या हृदयामध्ये जर देव राहत नाही, मी आपण का बोलतोय, कारण की मी तुम्हाला सांगतोय तसं मला पण सांगतोय. हालेलुया. कारण की आपण जर असं क्षमा करत नाही तर आपल्या हृदयामध्ये कोण राहत आहे? तो सैतान राहत आहे. म्हणजेच कोण राहत आहे? क्षमा न करणारी आत्मा राहत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या रिक्षाचालकाचं मी तुम्हाला उदाहरण दिलं. त्यावेळेस देवाची दया त्याच्यावर झाली आणि त्याने मारामारी केली नाही, भांडणं केली नाही. पण त्याच्यानंतर काय झालं, त्याने तो जो व्यक्ती आहे, जो रिक्षाचालक आहे, त्याने त्या व्यक्तीला क्षमा करू शकला नाही. कारण की क्षमा न केल्यामुळे त्याच्या मनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये ती क्षमा न करणारी दुष्ट आत्मा गेली. आणि ती मग तुम्हाला जातं माहीत असेल, गिरण ज्यावेळेस पहिल्याच्या काळात गहू ज्वारी किंवा दळायचं असतं ते जातं असतं, त्या जात्यामध्ये जसं गहू किंवा ज्वारी असं पिसलं जातं ना, दळलं जातं ना, तशी ती क्षमा न करणारी आत्मा आपल्याला आतून पिसत असते. म्हणून आपल्या मनामध्ये जर आपल्याला कोणी काय वाईट बोललं, टाकून बोललं, काय अन्याय केला, तर आपल्या मनामध्ये ते विचार येतात. ते आपोआप येत नाहीत, तर ती क्षमा करणारी आत्मा आपल्या हृदयामध्ये आपल्याला अशी दळत असते, पिसत असते. हालेलुया. पण आपलं कर्तव्य काय आहे की आपल्याला प्रभूने सांगितलेलं आहे, क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल. आपल्याला नम्र व्हायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः नम्र झाला, तो म्हणाला क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल. पण त्याच प्रभू येशूला जेव्हा मारण्यात आलं, त्याला थोबाडीत देण्यात आल्या, त्याला छळ, अपमान, निंदा करण्यात आली, त्याला एक रुमाल घेतला, त्याच्या डोक्याला असा बांधला, त्याला थोबाडीत दिल्या आणि सांग की अंतर्ज्ञानाने की तुला कोणी मारलं? तो शांत बसला. त्याने काय केलं? सहन केलं. हालेलुया. त्याने काय केलं? सहन केलं. आता आपल्याला त्याच्याद्वारे स्वर्ग मिळणार आहे, तर त्याने जे आपल्याला सांगितलेलं आहे ते आपल्याला केलं पाहिजे. म्हणजे काय केली पाहिजे? क्षमा केली पाहिजे. क्षमा केली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापांची शिक्षा स्वतःच्या देहावरती घेतली. त्याला चाबकाचा मार देण्यात आला, त्याच्या खांद्यावरती वजनी क्रूस देण्यात आला आणि ते अर्धमेलं शरीराने प्रभू येशू ख्रिस्त तो क्रूस घेऊन जात होता. आणि त्याच क्रूसावरती प्रभू येशू ख्रिस्ताला 3 खिळा त्याच्या हातात आणि पायात खिळे ठोकण्यात आले, त्याला टांगण्यात आलं. हालेलुया. ज्यावेळेस लोक त्याची मजाक उडवत होते, थट्टा मस्करी करत होते, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे बापा, हे काय करत आहेत हे त्यांना कळत नाही, यांना तू क्षमा कर. त्याने तो मरत होता तेव्हा त्याने क्षमा केली. हालेलुया. मग आता आपण त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, तर आपल्याला पण क्षमा केली पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला जर जमत नाही क्षमा करायला, ती पण एक कृपेची वेळ असते. तो भाऊ प्रार्थनेला आला होता, मी तुम्हाला सांगितलं, तो भाऊ प्रार्थनेला आला होता. तिच्या बहिणीबद्दल राग होता, पण एका बहिणीला त्याने क्षमा केली, एकच खांदा बरा झाला. नंतर दुसऱ्या बहिणीला क्षमा केली, दुसरा खांदा बरा झाला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, क्षमा करा. आपल्याला जर आपण येशूवर विश्वास ठेवलेला आहे,
तर आपल्याला सुद्धा येशूसारखं व्हायला पाहिजे. ज्याप्रमाणे क्रूसावरती असताना प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मारेकरांना क्षमा केली, तशी आपण सुद्धा देवाला केली पाहिजे. जर आपण करत नाही तर आपलं हृदय जे आहे ना, जे एक फळ असतं ते सडतं ना, नासतं ना, त्याप्रमाणे आपलं हृदय आहे, त्याला घाण वास येत आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि या घाणेरड्या हृदयामध्ये, अशुद्ध अंतकरणामध्ये देव राहत नाही. म्हणून ज्या लोकांना आजार आहेत, दुःख आहेत, संकट आहेत, त्यांना तुम्हाला मी सांगू शकतो की तुम्हाला क्षमा करण्याची गरज आहे. तुम्हाला क्षमा होत नाही तर तुम्ही देवाला तसं अंतकरण मागा, तसं हृदय मागा. एक भाऊ बहिणी माझ्याकडे आले होते काउन्सिलिंगसाठी. त्या भाऊ बहिणीच्या त्यांच्या लग्नाला 20 वर्ष झालेत आणि 20 वर्षापासून तो भाऊ म्हणतो मी 3 तास प्रार्थना करतो, 1 तास आम्ही म्हणजे कौटुंबिक प्रार्थना करतो. पण ही जी बायको आहे ना, तिने मला काय बोललं की मला राग येतो, आणि मी हिला काय बोललो तर तिला राग येतो. आमच्या घरामध्ये फक्त भांडणं 20 वर्षापासून भांडणं आहेत. हालेलुया. त्याला मी बोललो तुम्ही वैयक्तिक प्रार्थना करा, कौटुंबिक प्रार्थना करा. तो म्हणतो मी 3-3 तास करतो, 1-1 तास आम्ही कौटुंबिक प्रार्थना करतो, मी सगळ्यांसाठी प्रार्थना करतो. त्याला मी बोललो भाऊ तुम्ही दोघे पण क्रूसासमोर जा आणि देवाला सांगा, देवा मला क्षमा करायला ताकद दे, म्हशी सदृश क्षमाशीलतेचं दान दे. देवा हे जे हृदय आहे माझं घाणेरडं आहे ते तू घे आणि तुझं हृदय मला दे. हालेलुया. एवढंच त्यांना सांगितलं. ते गेले, त्यांनी तसं केलं. त्यानंतर ते 1 महिन्यानंतर साक्षीला आले. साक्ष देताना सांगतात आम्ही प्रार्थनेमध्ये भाग घेतला, निवासी शिबिरात भाग घेतला, ब्रदरांनी आम्हाला सांगितलं तसं आम्ही केलं. ज्या वेळेस आम्ही दोघेजण गुडघ्यावर प्रार्थना करत होतो त्यावेळेस देवाचं महान सामर्थ्य आमच्यावर आलं आणि जी आमची भांडणं होती, आम्ही क्षमा करत नव्हतो, त्या आम्ही एकमेकांना क्षमा केली. आता 1 महिना आम्ही आनंदाने, सुखाने, समाधाने राहत आहोत. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून तुम्हाला म्हणालो हे क्षमा करा हे कठीण वचन आहे, ज्यांचं हृदय कठीण आहे. आता तुमचं हृदय कसं आहे तुम्हाला माहीत आहे. मी तर सांगतो जर ज्यांचं हृदय कठीण आहे त्यांनी पूर्णपणे नम्र आणि लीन आणि दीन होऊन देवाजवळ मसीह सदृश क्षमाशीलतेचं दान मागा. देव तुम्हाला ते दान देईल आणि तुम्ही क्षमा करू शकाल. हालेलुया, हालेलुया. तुम्ही असं समजा की मला काय साध्य करायचं आहे, मी माझ्या मनात याच्याबद्दल राग आहे. काय नवरा बायको असतात त्यांच्यामध्ये 2-2, 3-3 दिवस राग असतो, क्षमाच करू शकत नाहीत. एका घरात राहतात, एका घरात जेवतात, बसतात, सगळं काय करतात, पण एकामेकाशी बोलत नाहीत. काय करायचं आहे तुम्हाला? हे असं जीवन जगून तुम्हाला साध्य काय करायचं आहे? काहीच नाही. आपण येशूवर विश्वास ठेवलेला आहे तर आपल्याला सगळ्यांना क्षमा केली पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून आता प्रार्थना होईल त्यावेळेस देवाला पश्चातापी हृदय मागा. देवाला सांगा, देवा मला क्षमाशीलतेचं दान दे. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावरती मेला आणि त्यानंतर तो मेला आहे की नाही ते चेक करण्यासाठी त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकला. त्यावेळेस पहिल्यांदा रक्त निघालं, नंतर पाणी निघालं. हालेलुया. अगदी त्याचप्रमाणे लक्षात ठेवा, जर कोणी आपल्याला असे आपल्या आजूबाजूचे लोक जळते बाण सोडून आपल्या हृदयाला वेदना देत आहेत, असे आपल्याला भुसकत आहेत, तर त्यांना क्षमा करा. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सगळ्यांना तुम्ही जर पहिल्यांदा प्रार्थनेला आलेला आहात तर प्रभू येशू ख्रिस्तावरती 100% विश्वास ठेवा. त्याच्याजवळ आपल्या पापांची क्षमा मागा, सगळ्यांना क्षमा करा, पश्चाताप करा आणि प्रभू येशूजवळ क्षमा मागा. तो तुमच्या पापांची क्षमा करेल आणि मेल्यानंतर तुमचा थेट स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझं नाव विशाखा आहे. मला ना माझे पाय आहेत ना खूप दुखत होते, मला राहवत नव्हतं एकदम. तर खूप प्रार्थना करायची मी की माझे पाय चांगले होऊ द्या. शेवटची प्रार्थना जी चालू होती ना, तर त्याच्यामध्ये बोलले की नाच गाणी हे करा. तर मी नाचायला लागली, उड्या मारायला लागली ना, तर माझे पाय एकदम बरोबर झाले, एकदम चांगले झाले. आता दुखत नाही? आता दुखत नाही, माझे पाय दुखत नाही. तुम्ही म्हणता की एवढे दुखत होती की तुम्ही 2 दिवस खूप हाताने दाबत होता. आणि हाताने दाबत होती मी. मग आता ते शिष्य बसलेले ना, तर त्यांच्याकडून मी तेलसुद्धा घेतलं, मी तेलसुद्धा लावलं. मी एकदमच दुखणं बरं झालेलं आहे माझं. जेव्हा ब्रदर बोलले की तुम्ही नाचून गाऊन परमेश्वराची स्तुती करा, तुम्ही नाचून गाऊन स्तुतीमध्ये भाग घेतला आहे करून. आणि नाचली मी, उड्या पण मारत राहिली मी. उडी पण नाही कधी मारायची, पण आज उडी पण मारली मी. तर माझे पाय एकदम बरे झालेत आता एकदम. आता काहीच त्रास होत नाही? काहीच त्रास होत नाही, काहीच नाही होत. ताई, तुमचं नाव सांगा. रखमाबाई नारायण कुंभार. तुम्हाला काय झालेलं? काल माझा अचानक पाय दुखून आला. जेव्हा प्रवचन चालू होता तेव्हा अचानक पाय दुखून आला. पण मग पाय पण दुखून आला, इथं म्हणजे कुशीत पण दुखून आलं होतं. पण जेव्हा संध्याकाळी पवित्र आत्म्याची प्रार्थना झाली तेव्हा माझा पाय पण बरा झाला. ते सांगत होते नाचा, त्याच्यात मी मग अशी नाचायला लागलो थोडीशी. मग माझा पायाचा दुखणं पूर्ण निघून गेला. तसंच माझ्या कुशीत दुखून आलं होतं, ते पण निघून गेलं. एकदम मला हलका वाटला. म्हणजे कुशीत दुखून म्हणजे असं भारी वाटत होतं, तर ते पूर्णपणे निघून गेलं. आता बरे आहात तुम्ही? हां, पूर्ण बरे आहे. म्हणून मी प्रभू येशूला उंचावते. आणि तुमच्या नातीची काय साक्ष आहे? तिचं 1 महिन्यापूर्वी पाय दुखत होतं, तर ते पाय एवढं दुखत होतं, ती रडत होती का माझं पाय दुखत आहे. मग पाय बुवा माझं दाबा. ती जर झोपली तर पाय पूर्ण दाबायला लावायची का बुवा माझा पाय खूप दुखत, दोन्ही पण दुखायचं. जर ती झोपली तर डायरेक्ट मग अशी झोपली ना, तर असा पाय वळला तर मग तसाच वळूनच राहायचं. तर मग सरळ हळूहळू असं सरळ करायला लागायचा. म्हणजे रात्री झोपताना जेव्हा आपण पाय जवळ करून झोपतो, मग सकाळी उठल्यानंतर ते तसेच राहायचे? तसंच राहायचं. ते मग असं नीट होत नव्हतं. लगेच नीट नाही व्हायचे, टाइम लागायचा. मग ते हळूहळू नीट करावं लागायचं तिला. आणि मग जर उठली हळूहळू नीट केला तर ती अशी लंगडत अशी चालायची. मग तिला लगेच सरळ चालता येत नव्हतं. लंगडत चालावं लागायचं. लंगडत चालायचं. तर असं 1 महिना झाला. आम्ही घरी प्रार्थना करायचो, तेल लावायचो तिला. पण मग शिबिरला निघालो तशी ती सांगा, आई मला पण शिबिरला घेऊन जा, आता मला शाळेत जावं लागेल. तर म्हणा हां चालेल, मी शिबिरला घेऊन जाईल तुला. पण मग इथं आल्यावर शिबिर केला. काल पवित्र आत्म्याची प्रार्थना झाली, त्याच्यात तिचा पूर्ण आजार निघून गेला. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. कालच्या पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत पूर्ण निघून गेला. एकदम तिला हलकं वाटलं. आता सांगते माझं पाय दुखत नाही, अजिबात दुखत नाही? नाही दुखत नाही. नंतर ती पूर्ण पाय दाबायला लावायची. आणि तुम्ही म्हणता की सकाळी उठल्यानंतर तिचे पाय वाकडे असले तर मध्ये सरळ व्हायला टाइम लागायचा. एकदम म्हणजे वाकूनच राहायचं. असं वाकून राहायचं. झोपली ना तर असं वाकूनच राहायचा. मग ते हळूहळू तिला सरळ करायला लावायचं. तर ती रडायची, सांगायची माझा पाय ना पक्का वाकूनच राहतो, माझा पाय नीटच होत नाही. मग देव बरा करल, मी सांगायची देव बरा करल आपल्याला, पण माझा पाय खूपच दुखत अशी सांगायची. मग काल पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत बरी झाली, त्यानंतर आज सकाळी उठल्यानंतर काय कशी होती ती? काहीच त्रास तिला झाला नाही. पण आज सकाळी ती व्यवस्थित चालत होती? व्यवस्थित चालली. पूर्णपणे देवाने तिला बरं केलं म्हणून मी धन्यवाद देते. तुला काय होत होतं पायांमध्ये? काय झालेलं? पका दुखायचं पाय. दुखायचं म्हणजे काय व्हायचं? असं वाकूनच राहायचं. म्हणजे सकाळी उठल्यावर तुझे पाय असे वाकडे राहायचे आणि मग त्यानंतर कसे सरळ व्हायचे? असं हळूहळू ते सरळ व्हायचे. आणि मग हळू सरळ झाल्यानंतर पण तुला लंगडत चालावं लागायचं? हो. मग आता हा 1 महिना तुला त्रास होता. हो. मग आता तू बरी कशी झालीस? मी काल पवित्र आत्म्याची प्रार्थना केली आणि सिस्टरांशी सांगितलं का नाचून गाऊन प्रार्थना करा. मी नाचून गाऊन प्रार्थना केली आणि माझं पाय एकदम बरं झालं. म्हणजे तू नाचून गाऊन पण देवाचे आभार मानले आणि तू स्वतः पण प्रभू येशूकडे प्रार्थना केली? हो. आणि कालच्या पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेनंतर आता तुझे पाय पूर्ण बरे आहेत? हो. सकाळी उठली तेव्हा तुला काहीच त्रास नाही झाला? नाही. लंगडत वगैरे अशी काही तुला म्हणजे पहिलं जसं व्हायचं अगोदर तसं तुला काहीच त्रास नाही झाला? नाही. ह्या बहिणीचं नाव जनाबाई आहे.
ही बहीण गेल्या नोव्हेंबरपासून येथे प्रार्थनेला येण्यासाठी प्रार्थना करत होती, पण मार्गात अडथळे येत होते. परंतु ती प्रभू येशूकडे प्रार्थना करत राहिली, प्रभूला विनवीत राहिली. प्रभूने त्यांची प्रार्थना ऐकली आणि प्रभूने त्यांना इथे 3 दिवसाच्या निवासी शिबिरासाठी आणलेलं आहे. तसेच त्यांच्या छातीत दुखत होतं. काल पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत प्रभूने त्यांच्यावर दया केली आणि त्यांचं छातीचं दुखणं निघून गेलेलं आहे. तसेच त्यांना 2 वर्षापासून पायांचा त्रास होता. दिवस रात्र त्यांचे पाय दुखत राहायचे. आता जी शेवटची प्रार्थना झाली, या शेवटच्या प्रार्थनेमध्ये जेव्हा सांगण्यात आलं की तुम्ही नाचून गाऊन देवाची स्तुती करा, तेव्हा या बहिणीने नाचून गाऊन देवाची स्तुती केली. तेव्हा त्यांना त्यांच्यावर मोठा प्रकाश येताना दिसला. देवाच्या सामर्थ्याने त्या खाली पडल्या. त्या क्षणापासून त्यांचे 2 वर्षांचे पाय दुखणं पूर्णपणे थांबलेलं आहे. आता पाय दुखत नाही आहेत, म्हणून टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचे पाय दुखत होते, काय होत होतं तुम्हाला? म्हणजे पाय म्हणजे असं चढायला काही गेली नाही. रात्रीचे झोपताना तरी एवढे दुखायचे आणि अशी चढायला गेली तरी अशा म्हणजे दुखायचं. चढताना होतं येत आणि रात्रीचे झोपलो तर असे खूप दुखायचं. तर रात्रीच दुखायचे की कसं काय? जे दिवसाचे पण दुखायचं. मी अशी ना पायाखड कधी तर मग उशी ठेवायची, मग तेल लावायची, तेवढा पुरतं म्हणजे असं बरं व्हायचं. पण आताचे आज हे प्रार्थना म्हणजे शेवटच्या प्रार्थनेत काय झालं? तेव्हा एकामीच मला असा उजेड दिसला. मी खाली पडली ते 2 वेळेस. जेव्हा तुम्हाला उजेड दिसला तुम्ही खाली पडलात? 2 वेळेस मी खाली पडली, मला उजेड दिसला. तेव्हा मला असं वाटलं का माझं नळं बरं होऊन गेलं, हे पाय माझं म्हणजे बरंच होऊन गेलं. आणि तसंच म्हणजे कालदीच्या दिवशी अशी माझ्या ना छातीत अशी धड व्हायची. मला असं घाबरशे वाटलं. तर मग कालदीच्या प्रार्थनेतही मी भाग घेतला स्तुती आराधनेत. तिच्यातही मी खाली पडली. तेव्हाच माझे जे असं धडधडपणा असं निघून गेलं. म्हणजे घाबरून मी गेली ते असं मला वाटलं. पण ते घाबरटपणा माझा निघून गेला, म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. या बहिणीचं नाव भामिनी आहे. ती त्याच्या बहिणीची मुलगी आहे. त्या मुलीला गेल्या काही दिवसापासून छातीत दुखत होतं. त्या आजारासाठी त्या बहिणीने त्या मुलीला विश्वासाने निवासी शिबिरात घेऊन आली. निवासी शिबिरामध्ये कालच्या काउन्सिलिंगच्या प्रार्थनेमध्ये तिने तिची समस्या त्या भद्रानं सांगितली, एका भावाला सांगितली आणि त्याने त्यासाठी प्रार्थना केल्यानंतर प्रभूची दया तिच्यावर झाली आणि तिचं छातीचं दुखणं निघून गेलं. याशिवाय या भामिनीताई सांगतात आहे की त्यांना 25 डिसेंबरला अचानक डोक्यामध्ये आजार आला. तो आजार म्हणजे डोक्यामध्ये त्यांच्या खाज यायला लागली. जेव्हा ते औषध उपचारासाठी दवाखान्यात गेले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला नागिन झालेली आहे आणि ती नागिन डोक्यामधून तुमच्या डोळ्यामध्ये शिरलेली आहे आणि त्यामुळे त्यांचा डोक्याला पण खाज यायची आणि त्यांचा उजवा डोळा पण सुजला होता आणि त्यांचा उजव्या साईडचा एक भाग देखील सुजला होता. हा आजार त्यांना 25 डिसेंबरला झाला आणि तो वाढत गेला. 2 महिने हा आजार त्यांच्या शरीरामध्ये होता आणि त्यामुळे त्यांना असं सांगण्यात आलं की तुमच्या डोळ्याचं जखम झालेली आहे आणि त्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागणार आहे. त्यासाठी 30,000 खर्च येणार आहे. परंतु या बहिणीची परिस्थिती गरीब असल्या काळामुळे तिने ऑपरेशन केले नाही आहे. तर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना प्रार्थने सभेबद्दल सांगितलं. प्रार्थनेत येत राहिल्याने, प्रभूची दया झाल्याने ते सांगतात की त्यांच्या डोक्यात ती नागिन निघून गेली आहे, डोळ्याची सूज निघून गेलेली आहे आणि त्यांच्या जे डोक्यात खाज होती ती पण निघून गेली आहे. प्रभू येशूने या आजारातून त्यांना बरं केलेलं आहे. याशिवाय ते सांगतात की त्यांना 30 वर्षापासून मशेरीचं व्यसन होतं आणि त्या मशेरी सोडण्याचा त्यांनी फार प्रयत्न केला पण सुटत नव्हती. प्रार्थना सभेत आल्यानंतर प्रभूची दया त्यांच्यावर झालेली आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत जवळजवळ 5 महिने झालेले आहे. त्या एवढ्या दिवसामध्ये, एवढ्या महिन्यामध्ये त्यांनी एकदा पण मशेरी लावली नाही आहे. या व्यसनातून देखील प्रभू येशूने त्यांना मुक्त केलेलं आहे. मग तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, डोळे उघडा. तुम्ही सांगता तुम्हाला नागिनचा आजार झालेला. आता बरं, पूर्णपणे बरा झाला माझा आजार. नाही, 25 डिसेंबरला तुम्हाला जो त्रास झाला म्हणजे काय होतं त्या नागिनीमध्ये, तुम्हाला काय झालेलं? एवढं खाजायला होतं आणि एवढं सुजलं तर डॉक्टर सांगत का डोला जाईल तुझा आणि चांगले डॉक्टरचे नेलं. मग सांगते का डोला जाईल तुझा. मग मी सांगितलं का अंगठे ऑपरेशन करायला लागेल. मी सांगितलं ऑपरेशन करायची माझी ऐपत नाही आहे, मी देवाकडे जाईन, मला देव बरं करेल असं सांगितलं मी. म्हणून देवाचे कोटी आभार मानतो, कोटी धन्यवाद देतो. म्हणजे त्या नागिनीमुळे तुमचं डोकं पण सुजलं होतं? हो, डोक्यातच, अख्खे डोक्यात, अर्धे डोक्यात एवढे असं झालेलं. अर्ध्या डोक्यात नागिन झालेली आणि डोळ्यामध्ये पण ती शिरली होती पर्यंत आलेली, पर्यंत चेहऱ्याच्या भागावर पण आलेली. हो. आणि सूज आली होती. हो, सूज आली होती. पूर्ण डोळा एवढा मोठा झालेला. डोळा पण मोठा झालेला. हो. म्हणजे आता जसा बारीक दिसतो तसा बारीक नव्हता. नाही, मोठा होता. हो. आणि मग कसं बरे झाले तुम्ही? इथे आलो पासून मला बरं वाटलंय. म्हणजे 5 महिने अगोदर तुमच्या नातेवाईकांनी तुम्हाला प्रार्थना सभेमध्ये सांगितलं, तुम्ही आलेत? हो, इथे आलो म्हणून बरं झालं. देवाचे आभार मानतो, त्याला कोटी धन्यवाद. हळूहळू देवाने तुम्हाला आजारातून बरं केलं. हो. आणि तुम्हाला मशेरीचं किती वर्षापासून व्यसन होतं? 30 वर्ष. 30 वर्षापासून. म्हणजे रोज यायचे मशेरी? म्हणजे 5 मिनिटांनी 10 मिनिटांना अशी मला मशेरी लागायची लावायला.
दर 5 ते 10 मिनिटाला तुम्ही मशीन लावायचे? हो लावायची. मशीन नाही भेटली तर? नाही भेटली तर माझा जीव कसा तरी व्हायचा. म्हणजे पाहिजे, कोण नसले तर पैसे नसले पोरांना अगोदरच आणून ठेवायला सांगायची मी, कमशेरी आणा मला. म्हणजे 5 महिने तुम्हाला झाले आता प्रार्थनेतून, आता ते व्यसन पण सुटलेलं आहे? हो हो. आता तुम्ही मशेरी लावत नाही? नाही बघत. 30 वर्षाच्या व्यसनात मुक्त केलं? हो बघत पण नाही आता मी. आता त्या मशेरीकडे बघत पण नाही. नाही? नागिनीच्या आजारातून पण बरं केलं? बरं केलं. मी आता तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे, तर तुम्ही तुमच्या आजारी भागावर हात ठेवा. जर आजारी भागावर हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा आणि या क्षणाला पूर्ण विश्वास बाळगा की प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचे आजार बरे करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होते. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख या क्षणाला येशूच्या पवित्र नावात नष्ट होते. तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधकाराचं काम या क्षणाला येशूच्या पवित्र नावात नष्ट होते. तुमच्या जीवनातील प्रत्येक सैतानी बंधन प्रभू येशूच्या पवित्र नावात या क्षणाला तुटून जाऊ दे. ज्यांच्यामध्ये अशुद्ध आत्मे आहेत त्यांना मी आज्ञा देतो, या क्षणाला यांच्यातून प्रभू येशूच्या नावाने निघून जा आणि यांच्यात परत कधीच प्रवेश करू नका. तुमच्या जीवनावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊ देत. प्रभूची इच्छा तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होते. आमेन.